कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के न्यूज कोकण। पण सरकारनं जर आता कॅबिनेट घ्यायची जर ठरवलं असेल, मात्र तेवढा आरक्षणाचा निर्णय घ्यावा त्यांनी। एसटी आरक्षणामधला धनगर समाजाचा पुन्हा नुसत्या बैठका घेऊन किंवा समाजाला, धनगर समाजाला भावनिक करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वेळ मारून नेऊ नये। हा गोरगरीब धनगरांचा जरा विचार करायचा म्हणलं आणि आता जर त्यांच्याच दारात कॅबिनेट घ्यायची असा जर तुमचा उद्देश असेल तर एसटी आरक्षणाची सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे। त्यांनी धनगरांसाठी तो आरक्षणाचा निर्णय त्याच ठिकाणी जाहीर करायला पाहिजे। नसता तिथं येऊन समाजाचा अपमानच करून गेले असा अर्थ होईल। गोरगरिबाला न्याय धनगराला द्यायचं काम एसटीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फडणवीस साहेबांनी करावं। न्याय धनगराला द्यायचं काम एसटीत धनगराला आरक्षण देऊन त्या दिवशी फडणवीस साहेबांनी करावं। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी तशी जुनी आहे, मात्र धनगर समाजाचे जे नेते आहेत ते सध्या ती लढाई न लढता मराठ्यांना ओबीसी नको हीच लढाई जास्त लढण्यात वेळ घालवतात। काय असतात विचार असते ज्याचे त्याचे, आणि आम्ही आजच नाही तर 2 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे तेव्हापासून सांगतो। मराठा आरक्षणाचं आंदोलन 2 वर्षापासून सुरू आहे। आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही आणि कधी मानणार पण नाही, कारण त्यांची आमची लढाईच नाही आहे। आम्ही ओबीसी आरक्षणात त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्काच लागत नाही। पण आता सवय काय कायला सवय काय म्हणतात ना, ते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसती, तसं एखाद्याला खोड असते ती जाणून बुजून जातीवाद करायची, त्याला आपण कारण वेगळं टाकून द्यायचं, त्याला काय महत्त्व द्यायचं एवढं। काम जातीवादाने पोट नाही भरत, काम असं करायचं की लोकांच्या मनात बसलं पाहिजे। जसं की आमचं मराठा आरक्षणाचं आंदोलन आंतरवालीला सुरू झालं आणि सरकारने आम्हाला सांगितलं की आम्ही मराठ्यांच्या मुलीला मोफत शिक्षण करतो। म्हणजे जातीचा वादाचा फरक सांगतो तुम्हाला, जातीवादाचा फरक काय असतो ते आपण, मी आणि माझा समाज आम्ही कधीच जातीवाद नाही केला, कधीच, आणि कधी आयुष्यात करणार पण नाही। पण माणसानं काम असं करावं की लोकांना वाटलं पाहिजे हे जातीवाद करत नाहीत, चांगलं काम करतात, कोणाच्या न्यायाला आडवं पडत नाहीत, कोणाच्या आरक्षणाच्या मागण्याला आडवं पडत नाहीत, हे चांगले लोक आहेत असं म्हणले पाहिजेत, असं वागलं पाहिजे। जसं की आम्ही आंतरवालीला मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, सरकारने सांगितलं मराठ्यांच्या मुलीला आम्ही मोफत शिक्षण करायलो। आपण त्याच वेळेस सांगितलं, मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा सगळेच होते ते मंत्री त्यांचे त्या खात्याचे, पण आम्ही सांगितलं की लेकी बाळीनं काय केलं, मराठ्यांच्या लेकी बाळीला मोफत शिक्षण द्यायचं तर सगळ्याच जातीचं द्या ना। लेकी बाळीनं काय केलं, आपलं सरकारने मान्य केलं आणि त्यांनी तो अध्यादेश JR पण काढला आणि राज्यातल्या सगळ्या जाती धर्माच्या मुलीला मोफत शिक्षण केलं। आम्ही जातीवाद नाही बघितला तिथं, कारण तिथं आम्ही काय म्हणलो नाही। धनगराच्या मुलीला आता मोफत शिक्षण मिळायला लागलं, लिंगायत समाजाच्या मुलीला मिळायला लागलं, मुस्लिमांच्या मिळायला लागलं, किंवा कोळी बांधवाच्या मिळायला लागलं, लोहार, सुतार, ढोवार, कुंभार, ज्या काय जाती असतात, काही कडे असन, राजपूत असेल, तुम्हाला काय जेवढ्या जाती धरा तेवढ्या झाला, नावी धरा, धोबी धरा, जितक्या काय जाती आहेत, पोट जाती आहेत, 18 पगड जातीचे बाळवृत्तीदार आहेत, या सगळ्यांसाठी आम्ही मुलींना मोफत शिक्षण द्यायचं काम केलं। जे आम्हाला नेते विरोध करतायत ते याच्यासारखे, ते तिकडच्यासारखे, ते इतकं वय झालं तरी विरोध करता तुम्ही एवढा, आमचं आरक्षण नाही म्हणून। आम्ही नाही लेकी बाळीसाठी तुमच्या केला, माळी समाजाच्या बी लेकीला मोफत शिक्षण झालं, सगळ्या जाती धर्माच्या किती। नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है, इसके लिए चाहिए मेहनत, लगन और भरोसा। और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन, जैसे वेडिंग के लिए, प्री वेडिंग के लिए, हल्दी कार्यक्रम के लिए, बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा। फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं, बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर। तो देर किस बात की, बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें।